सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. याचा वापर नियमितपणे होणाऱ्या क्रिया किंवा सध्या घडणाऱ्या क्रिया दर्शवण्यासाठी होतो. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जर सब्जेक्ट प्लुरल म्हणजेच आय, वी, यू, दे असेल तर V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात आणि सब्जेक्ट सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट असेल तर क्रियापदाला यस किंवा यस असा प्रत्यय वापरतात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जर सब्जेक्ट आय, वी, यू, दे असेल तर सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. जर सब्जेक्ट ही, सी, इट असेल तर सब्जेक्ट प्लस V1 यस, ES प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल म्हणजे मी क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट. मला आईस्क्रीम आवडते. आय लाईक आईस्क्रीम. तिला आईस्क्रीम आवडते. शी लाईक्स आईस्क्रीम. मी मासे पकडतो. आय कॅच फिश. ते मासे पकडतात. इट कॅचेस फिश. मी गाणे गाते. आय सिंग अ सॉन्ग. ती गाणे गाते. शी सिंग्स अ सॉन्ग. मी सकाळी लवकर उठते. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. ती सकाळी लवकर उठते. शी वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारात्मक वाक्य. सब्जेक्ट ही, सी, इट प्लस डज प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल तो शाळेत जात नाही. ही डज नॉट गो टू द स्कूल. ती TV बघत नाही. शी डज नॉट वॉच TV. ते शाळेत जात नाहीत. इट डज नॉट गो टू द स्कूल. तो क्रिकेट खेळत नाही. ही डज नॉट प्ले क्रिकेट. सब्जेक्ट आय, यू, वी, दे असेल तर डू प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. मी शाळेत जात नाही. आय डू नॉट गो टू द स्कूल. तू गाणे गात नाही. यू डू नॉट सिंग अ सॉन्ग. आम्ही पुस्तक वाचत नाही. वी डू नॉट रीड अ बुक. ते क्रिकेट खेळत नाही. दे डू नॉट प्ले क्रिकेट. मी लिहित नाही. आय डू नॉट राईट. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करताना एक्झाम्पल मी क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो का? डू आय प्ले क्रिकेट. मी शाळेत जातो. आय गो टू द स्कूल. मी शाळेत जातो का? डू आय गो टू द स्कूल. निगेटिव्ह सेंटेन्सचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करताना मी क्रिकेट खेळत नाही. आय डू नॉट प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाही का? डू आय